राणे, बहुतेक गुरुजींना तुझ्या माझ्यात काहीतरी चालू आहे याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं, पण मला असं. होय, त्यांची नजर तुला जास्त माहिती का मला? राणी, तुला दिसती ती बापाची नजर, मला दिसती ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे आता. त्यांनी आपल्या नात्याला अपोज केला तर? नाही, कशाला म्हणतील. खास मर्जीतला आहेस तू त्यांच्या. आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणारा, भेटेल का त्यांना कुठं शोधून? आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. डोकं बिका फिरला काय तुझं? नेमकी कशाची काय झाले रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाली का? तव डोकं बिकं फिरलेलं दिसले नाही वय? काय का खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टिपी आहे युवराज? काय म्हणला तू? तेवढंच ऐकून आलं का? फिर्या युवराज आणि लग्नाला भयाराचे का? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलीन थोबाड फोडलं असतं. भैयाराजाला भाऊ मांडला मी, हे समजा विरायनगर जाणतं. हो, भाऊरायामधला भाऊ कधी उडतो न राहा तेवढं राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना. आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं का राणे? परमनंट काय असलच ना तर ती जात, धर्म, पैसा, पद, प्रतिष्ठा. फ्रेंडशिप मध्ये चालते समजे, पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी, मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी गेलं यांच्यासाठी, तरी आम्ही उपरीच. हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो, तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. शिफारस वरून आली आहे, मी तरी काय करणार. नाही, पण तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढताय सांगा साहेब. अहो, इथं प्रत्येक सोंगटी आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का? पट आपल्या बाजूने मांडायची येळ आली साहेब. समजतंय, मला समजतंय, पण त्यासाठी नव्या चालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनचं मी बघून घेतो, इथलं तुम्ही बघा. राणे, ऐक ऐक मी काय सांगतो ते. हा, मी काय सांगतो ते नीट ऐक. उद्या आपण टेकडीवरच्या मंदिरात जाऊन लग्न करतोय. हा, मंदिरात पळून जाऊन? ऐक माझं. कशाला? नाही ते हट्ट कशाला धरून बसला कळे ना मला. अरे ऐक माझं. आणि मी चांगल्या थांबलं तू सुरू होतं जात पात अमिरी गरिबी. कटा आलाय मला या समजायचा. अरे जरा गप्प बसते का? प्लॅन ऐकायच्या आधीच तोंडाची टोकरी सुरू. हे बघ, समधी सेटिंग झाली. उद्या फक्त कसं लग्न करायचंय. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. कोणाला डाऊट बी येणार नाही आणि आपला मॅटर पण सेटल होऊन जाईल. भांडणाचा काही बी इश्यू राहणार नाही. राणे, याला पण तू जर मोडता घातलास ना तर मग फायनल ब्रेकअप. हा, पटकन सांग, हो की नाही? तू थांब 2 मिनिटं, मी आले.
डायरेक्ट बायकोच. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. एकदा जीव लावला की मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत परमनंट लव. नात्याच्या चौकटीचा हिशोब नाही मानत मी. आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची